कल्पनास किचनला सबस्क्राईब करायसाठी तुम्ही हा सबस्क्राईबवर प्रेस करा। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला हे जे बेल दिसते आयकॉन त्याच्यावर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज पहिला इंटिमेट केले जातील। नमस्कार, कल्पनास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज मी तुमच्याबरोबर एक नॉन व्हेजिटेरियन रेसिपी शेअर करणार आहे। त्याचं नाव आहे शिंपल्यांचं कालवण। ही खूप सोपी रेसिपी आहे। ही माझ्या ताईकडून मी शिकली होती आणि माझ्या घरी सगळ्यांना, स्पेशली माझ्या मुलीलाही खूप आवडते। तर बघूया साहित्य काय लागते या रेसिपीसाठी ते। या शिंपल्या पहिल्या पाण्यामध्ये धुवून घ्या, स्वच्छ पाण्यातून धुवून काढा। माती असते, त्याच्यात पाणी घाला, कुकर लावते। एक शिटी, ठीक आहे। आपण आता साहित्य बघूया काय लागणार आज आपल्याला। ह्या शिंपल्या मी ज्या कुकरमधून शिजवून काढलेत, 1 चमचा बडीशेप, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 कांदे, सुकं खोबरं, हळद, मिरच्याची बुकी, गरम मसाला, हिंग, तेल आणि मीठ। 1 कांदा घेतला मोठा, लसूण, बडीशेप, अर्धा कप सुकं खोबरं खिसलेलं घेतलंय। त्याच्यामध्ये किंचित 1 चमचा आपण तेल घालूया, बस। आणि छान खरपूस आपण भाजून घेऊया। तुम्ही पाहू शकता की याचा रंग छान आता बदललेला आहे। कांदा चांगला परतवला, आणखीन सुकं खोबरं पण चांगलं भाजलंय। आता मी गॅस बंद करते आणि हे जरा थंड होऊ द्या। मग मी मिक्सरमधून काढते। ह्या शिंपल्या आपण ज्या 1 शिटी देऊन प्रेशर कुकरमधून काढल्या होत्या, त्या अशा उघडतात शिजल्यावर। तर तुम्हाला आता फक्त हे जी रिकामी शिंपली आहे ती टाकून द्यायची आणि जी भरलेली आहे ती घ्यायची। हे बघा, आणि हे पाणी आपल्याला, आणि हे पाणी टाकून देऊ नका, आपण वापरणार आहोत ते पाणी, ठीक आहे। भाजलेल्या मसाल्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलंय आणि त्याचं बारीक वाटून घेते। कांदा, सुकं खोबरं, लसूण, बडीशेप हे भाजून हे वाटण आहे मिक्सरमध्ये केलेलं। ज्या शिंपल्या आपण कुकरमधून शिजवल्या होत्या ते आता पाणी गाळून घेतले मी। पाणी ह्यांचा आपल्याला काही उपयोग नाही आहे। आता ह्या शिंपल्या, हे पाणी, हे वाटण, आता आपण ह्याच्यामध्ये सगळा आपला मसाला घालूया। हे मीठ आहे, मीठ लावलंय। मीठ 1 चमचापेक्षा कमी घ्या, कारण शिंपल्यांमध्ये खारटपणा असतो। अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा गरम मसाला,
आणि हे वाटण केलेलं आपण ते वाटण अलगद, ठीक आहे. मी आता परत चुलीवर हा पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घेतले. फोडणीला आपण हिंग घालतोय अर्धा चमचा. आणि तो छोटा कांदा होता आपल्याकडे, तो कापून मी परतवणार आता ह्याच्यात. आपल्याला हा फक्त शिजवून घ्यायचा कांदा. गुलाबी रंग झाला की आपण आपल्या शिंपल्या घालू याच्यात. कांदा आपला परतून झालाय. आपण आता या शिंपल्या मसाल्यामध्ये घातलेल्या त्या एकदम अलगद करा, कारण त्या मग सुटणार नाही त्याचा. इकडे जे पाणी होतं आपल्याकडे ते पहिला वापरा. मिक्सरमधून काढा पहिला, म्हणजे मिक्सरमधला मसाला येईल आपल्याला मिळेल. मिक्सरचं झाकण आहे त्याच्यातून घ्या. आता हा जो मसाला पाणी आहे ते शिंपल्यांमध्ये घाला. ह्याला एक उकळ झाली की आपलं शिंपल्यांचं कालवण तयार. आपलं शिंपल्यांचं कालवण तयार आहे. त्याच्यावर मी गॅस बंद करते आणि त्याच्यावर कोथिंबीर घालते गार्निश म्हणून. वाव, तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर पण हे खाऊ शकाल. ठीक आहे. मग आवडली ना आजची रेसिपी? मी सांगितल्याप्रमाणे किती सोपी होती आणि टेस्टी पण होते. तर नक्की करून पहा आणि मला तुमचा फीडबॅक द्या. आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर. आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करा.